नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, सर्वप्रथम तुम्हाला मानाचा जय महाराष्ट्र मित्रांनो. आज व्हिडिओ बनवण्याचा मुद्दा म्हणजे व्हिडिओचं थंबनेल आता तुम्ही बघितलं असेल की महाराष्ट्र पोलीस भरती 2026-27 ची तयारी सुरू आहे बघा. अधिकृत जी-आर सुद्धा आलेला आहे. आता भरतीचा मार्ग जवळपास मोकळा झालेला आहे आणि परवा लवकरच मोठी जाहिरात येणार आहे. किती हजार पदाची असणार आहे, काय ती सगळी माहिती सांगतो. कुठल्या महिन्यात जाहिरात येईल तेही तुम्हाला सांगतो. इथून मागेही मी वारंवार सांगत होतो परवा की जाहिरात येणार आहे, तयारी चालू ठेवा. काही पूर्व निगेटिव्ह बोलत होते, काही पॉझिटिव्ह बोलत होते, कारण नाण्याच्या दोन बाजू असतात. आता आपल्याकडे पुरावा आहे. आता मित्रांनो, जाहिरात कोणत्या महिन्यात येणार आणि किती हजार पदाची असणार हे सुद्धा तुम्हाला सांगणार आहे. आता आपण तो जी-आर तुम्हाला दाखवतो. व्हिडिओ कंटिन्यू बघत राहा. व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, कारण व्हिडिओच्या शेवटी तुम्हाला एक अत्यंत महत्त्वाची अशी सूचना मी देणार आहे. त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत बघत राहायचा आहे. पण बघा, तत्पूर्वी मित्रांनो, चॅनलवरती नवीन आला असाल तर आपल्या व्हिडिओ ऑल एक्झाम या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा, कारण येणाऱ्या भरतीची संपूर्ण अपडेट तुम्हाला भेटेल. तुम्ही जोपर्यंत पोलीस होत नाही तोपर्यंत मी तुमच्यासोबत आहे, ठीक आहे? काळजी करू नका. आता बघा, तुम्हाला या स्क्रीनवरती माझा नंबर दिसत असेल तुमच्या, तर या नंबरवरती मला व्हॉट्सअपला तुम्ही नाव आणि जिल्हा सांगा आणि मी तुमचा नंबर सेव्ह करतो. तुम्हीही माझा नंबर व्हिडिओ ऑल एक्झाम किंवा दसरथ सर या नावाने सेव्ह करून घ्या, जेणेकरून बघा माझ्या टेटेच्या माध्यमातून भरपूर अशा फ्रीमध्ये अपडेट तुम्हाला बघायला मिळतील. कारण काय झालं बघा मित्रांनो, टेलिग्राम काय बॅन झालेला आहे सध्याच्या. टेलिग्रामचं काय होतं काय नाही पुढे काय सांगता येत नाही आहे. त्याच्यामुळे तुम्हाला अर्जंट अपडेट पाहिजे असेल तर टेटेसद्वारे तुम्हाला त्या कळवण्यात येतात. त्यामुळे नक्की या नंबरवरती व्हॉट्सअपला नाव आणि जिल्हा सांगायचा, नंबर सेव्ह करून घ्यायचा. तुमचा नंबर आपोआप इकडेही सेव्ह होऊन जातो, ठीक आहे? त्यामुळे काळजी करू नका. आता मेन आपल्या मुद्द्यावरती येऊ. बघा परवा हा जी-आर आहे, तुम्ही सुद्धा इकडे तिकडे बघितला असेल, इंस्टाग्राम फेसबुक इकडे तिकडे भरपूर काय अशा प्रमाणात हा व्हायरल झालेला आहे. तर काय माहिती आहे, तर परवा पोलीस शिपाई चालक आणि SRPF बॅट्समन कारागृह शिपाई पदाच्या रिक्त जागाची माहिती मागितलेली आहे. आणि हा जी-आर कधीचा आहे म्हणाल तर याच महिन्यातला आहे, 11/7/2026चा आहे. तर बघा परवा हा संपूर्ण मोठा जी-आर आहे. कप्पीकृत आरक्षणानुसार इथे मित्रांनो इथे जागा मागितलेल्या आहे. आणि तुम्हाला सांगतो, येणारी भरती ही प्रचंड मोठ्या प्रमाणात असणार आहे. कारण 1/1/2026 ते 31/12/2026 व दिनांक 1/1/2027 ते 30/6/2027 पर्यंतच्या जागा मागितलेल्या आहे. त्याच्यामुळे जवळपास परवा कमीत कमी 18,000 पदाची तरी ही भरती राहणार आहे. किती हजार पदाची? 18,000 पदाची परवा कमीत कमी भरती राहणार आहे. त्याच्यामुळे तयारी चांगल्या पद्धतीने करा. चांगल्या म्हणजे काय म्हणता येईल त्याला, तन-मन धरणे तयारी करा. परवा इकडे बघा, काय काय पूर्व मी आता माझ्या व्हिडिओमध्ये सांगत असतो की जाहिरात येणार आहे, मोठी भरती राहणार आहे. काय काय पूर्व निगेटिव्ह कमेंट करतात. पण परवा या क्षेत्रामध्ये मी आजकालचं काम करत नाही आहे. मला या क्षेत्रामध्ये मी काम करतोय झाले 4-5 वर्ष आणि एवढा प्रचंड अनुभव आहे. भरती कधी येणार, जाहिरात कधी येणार आहे, सगळ्या माहिती आणि अपडेट आमच्याकडे असतात. पण मित्रांनो, काही म्हणजे आम्हालाही बंधन असतात म्हणून आम्ही तुम्हाला सांगत नाही. पण जे विद्यार्थी ऐकतात आमचं, काही पुरावे आम्हाला दाखवता येत नाही तुम्हाला. कारण काही दाखवता येत नाही, कारण ते पुरावा कसं राहतं माहिती आहे का, सरकारी काम असतं ते, त्याच्यामुळे काही दाखवता येत नाही पुरावे. सगळी काही माहिती अपडेट आपल्याकडे असते. आता जाहिरात कुठल्या महिन्यात येणार हे मी तुम्हाला सांगतो. बघा, प्रत्येक शिक्षक आपापल्या अंदाजानुसार म्हणजे हे लावतात. काय म्हटलं त्यांचा अंदाज लावून सांगतात. पण आता मी तुम्हाला जाहिरात कोणत्या महिन्यात येणार सांगा. हे बघा, मला महिना माहीत नाही आहे. पण मग डिसेंबर 2026च्या अगोदर 100% मोठी जाहिरात आहे यार. म्हणून तयारी करा, चांगल्या पद्धतीने करा. परत एकदा जाता जाता सांगतो, जाहिरात कधी येणार ते सांगितलंय, किती पदाची येणार तेही सांगितलंय. चॅनलवरती नवीन असाल सबस्क्राईब करून घ्या. आणि महत्त्वाचं म्हणजे अति महत्त्वाचं आहे हे आहे की या नंबरवरती व्हॉट्सअपला नाव आणि जिल्हा नक्की सांगा. कारण तुम्हाला प्रत्येक अपडेट ही टेटेसद्वारे भेटत जाईल, ठीक आहे? तर नाव आणि जिल्हा सांगायचा, नंबर सेव्ह करून घ्यायचा, तुमचा नंबर इकडे सेव्ह होतो. काही अडचण असेल तर मला व्हॉट्सअपला मेसेज करा. भरती संदर्भात तुमची गर्लफ्रेंड सोडून गेली म्हणून मेसेज नका करू मला. भरती संदर्भात काही अडचण असेल तर व्हॉट्सअपला मेसेज करा, नक्की तिथे रिप्लाय करतो. आणि त्याच्यानंतर पराहो मी काय म्हणतो तुम्हाला, त्याच्यानंतर पराहो काहीही अडचण असेल तर तुमची भरती संदर्भात, तर म्हणजे आपलं डायरेक्ट रात्रीच्याला सुद्धा मेसेज करू शकताय, कधीही करू शकताय. लईच अडचण असेल मोकार की ती मेसेजद्वारे तुम्हाला कळवता येत नाही, तेव्हाच कॉल करा. कॉल शक्यतो टाळा, कारण भरपूर कॉल येतात तर घेणं होत नाही, त्यामुळे करूच नका, ठीक आहे? तर आशा करतो संपूर्ण माहिती तुम्हाला समजली असेल. तर धन्यवाद मित्रांनो, हा व्हिडिओ काळजीपूर्वक आणि कंटिन्यू बघितल्याबद्दल.